नमस्कार मंडळी, शेती माझी दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आता वाजले आहेत 10 वाजता. पूर्ण आज घरचे कामं आवरून घेतले आहे अगदी, कारण की 4 दिवस झाले असा रिमझिम हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे शेतात काही गेलो नाही. खूपच गारासुद्धा शेतात होता. आज जा म्हटलं शेतात. पटापटा घरचे कामंसुद्धा आवरून घेतले आणि शेतात जायचं असलं तर लवकर उठावं लागतं सकाळी. जेवणंसुद्धा झाले आहेत आता आणि कपडे वाळू घातले आहेत. कपडेसुद्धा आज काही बाहेर टाकून दिले नाही, पाऊस काय म्हणून सांगितलं जात नाही. भांडेसुद्धा घासून झाले आहेत. हे कामं पटापट या ठिकाणी आवरून घेतले आहे, कारण पाऊस जर आला तर लवकर घरीसुद्धा यावं लागेल आणि अर्धवटच कामं शेतातले सुद्धा होतात. म्हणून पूर्ण कामं आहे घरचे आवरून आता शेतात या ठिकाणी जायचं आहे. हे बघा, आता कुलूपसुद्धा मी हातात घेतला आहे आणि लगेच कुलूप लावून निघणार आहोत. आता आलो आहे आपण इकडे शेतात. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता. शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. बघा मंडळी, तब्बल 4 दिवस झाले हा पाऊस सारखा सुरू होता आणि शेतातले काम अगदी रद्द त्या ठिकाणी झाले होते 4 दिवसापासून. परंतु आज मात्र खूप छान असं वातावरण आहे. ऊनसुद्धा पडलं आहे आणि सोयाबीनला असेल, आपला मूग असेल, उडीद असेल, पराठी, तर या सर्वच पिकांना ऊनसुद्धा आवश्यक असतं. आणि त्याच आणि आज मालसुद्धा खूप छान या ठिकाणी दिसत आहे. आणि शेतात जे आता तणनाशकची फवारणी झाली आहे, डवरणी झाली आहे, तर निंदन या ठिकाणी पहिली कोळपणीसुद्धा झाली आहे. आणि म्हटलं शेतात तणनाशकचा किती या ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटला तर ते सुद्धा बघून यावा. त्यामुळे तणनाशकचा भरपूर असा रिझल्ट या ठिकाणी भेटला आहे. जवळजवळ 90% तणसुद्धा या ठिकाणी तणाचा या ठिकाणी खूप असा फरक तणनाशकचा पडल्यामुळे पिवळंसुद्धा झालं होतं. आणि जी कोळपणी या ठिकाणी झाली आहे तर त्यामुळे तासातलं पूर्णच तण हे काहीच आता या ठिकाणी राहिले नाही. परंतु ज्या बारीक बारीक अशा गांजर गवत असेल, ते फुल तण असेल, तर हेच तण या ठिकाणी राहिलं आहे. त्यामुळं आता म्हटलं शेतात चक्करसुद्धा मारून या. आणि जे तण राहिलं आहे तर आता मात्र या ठिकाणी निंदणीसाठी आपल्याला सांगायचे आहेत. आणि शेतात आल्यानंतर हे बघा, या बांधावर मी सोयाबीनसुद्धा टाकली होती, परंतु ती सोयाबीन या ठिकाणी वानू असतील, किडे असतील, काय मुंग्या यांनी खाल्ली की काय, ही सोयाबीन काही दिसत नाही. तर एवढा मोठा बांध हा शेतात तसा पडू द्या वाटत नाही. आणि या ठिकाणी आता आपण औषध असो, निंदण असो, हे पूर्ण करावंच लागतं. त्यामुळे म्हटलं आता याच्यात तीळ टाकून द्या. या ठिकाणी मी पूर्ण या बांधावर, खूप मोठा असा बांध आहे हा, त्या बांधावर पूर्ण या ठिकाणी तीळ टाकत आहे. असं शेतात ज्यावेळेस पेरणी होती त्यावेळेस असं काही खाली वावर पडू द्या वाटत नाही. थोडाफार का होणं तीळ नक्कीच या ठिकाणी होईल. आता पाऊस पडल्यानंतर किडे काही तीळ खाणार नाहीत, म्हणून आता असा या बांधावर तीळ टाकणं सुरू आहे. आणि मागेसुद्धा 1 दिवस आलो होतो, परंतु अर्ध्यामध्यातच या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे अर्धवटच त्या ठिकाणी काम झालं आहे. असे कामं हे शेतकऱ्याचे चालूच असतात.
अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण बांधावर मी तीळ टाकून घेतला आहे. तर आता नक्कीच तीळ निघून येईल असं वाटतं. आणि हे बघा मंडळी, सोयाबीनसुद्धा या पाण्यामुळे अशी भराभरा वाढून नाही राहिली. परंतु आता जो ऊन पडेल तर ऊन पडल्यानंतर नक्कीच सोयाबीन अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढणार आहे. आणि ह्याच्यात आता खतसुद्धा उद्या शिपायचं आहे. तर काही आम्ही डवरणीच्या अगोदरसुद्धा या ठिकाणी खत शिपत असतो. तर ते ज्या 7-8 बॅग आहेत त्यासुद्धा आणून ठेवल्या आहे. आणि उद्या मात्र नक्कीच या ठिकाणी हे खत फेकणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेतीचे काम अगदी चालू झाले आहे. जे 4 दिवसापासून इकडे जो पाऊस सुरू होता त्यामुळे कोणतेच कामं काही सुचत नव्हते. आणि बघा अगदी काळं या ठिकाणी शेत दिसत आहे. मधात फट्टीत कोणत्याही प्रकारचं तण दिसत नाही. तासातच थोडंफार तण आहे. तर ते तणसुद्धा या ठिकाणी असं जे शेत आहे या ठिकाणी आता निंदनसुद्धा सुरू करायचं आहे. तर असा शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे. तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा याच्यावर किडसुद्धा पडला आहे या पावसामुळे. तर आता कीटकनाशकची फवारणी काही दिवसात नक्कीच घ्यावं लागणार आहे. तर असा माझा आजचा ब्लॉग आहे. तर कसा वाटला नक्कीच सांगा. धन्यवाद.